नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण अंगणवाडी मुख्य सेविका व पर्यवेक्षिका परीक्षेसाठी संगणकावरील अत्यंत महत्त्वाचे असे 50 प्रश्न पाहणार आहोत। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, IRC म्हणजे डॅश डॅश होय। योग्य पर्याय आहे 2। तर IRC म्हणजेच इंटरनेट रिले चॅट होय। प्रश्न क्रमांक 2, डॅश डॅश या प्रकारचा व्हायरस आपल्या संगणकातील माहिती इतर संगणकाला पुरवतो व माहिती नष्ट करतो। योग्य पर्याय आहे 3। तर ट्रोजन या प्रकारचा व्हायरस आपल्या संगणकातील माहिती इतर संगणकाला पुरवतो व माहिती नष्ट करतो। प्रश्न क्रमांक 3, डॅश डॅश हा व्हायरस संगणकात शोधून नष्ट करणे फार कठीण असते। योग्य पर्याय आहे 2। तर वर्म हा व्हायरस संगणकात शोधून नष्ट करणे फार कठीण असते। प्रश्न क्रमांक 4, डॅश डॅश मध्ये एखाद्याची माहिती मिळवून त्याला मेल पाठवून धमक्या देऊन त्रास दिला जातो। योग्य पर्याय आहे 2। तर सायबर स्टॉकिंग मध्ये एखाद्याची माहिती मिळवून त्याला मेल पाठवून धमक्या देऊन त्रास दिला जातो। प्रश्न क्रमांक 5, EFT म्हणजे काय? योग्य पर्याय आहे 3। तर EFT म्हणजेच इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर होय। प्रश्न क्रमांक 6, दुसऱ्याच्या वेबसाईटमध्ये अनधिकृतपणे शिरून तेथील माहिती काढणे व त्यामध्ये माहिती टाकणे इत्यादी करणाऱ्यांना डॅश डॅश म्हणतात। योग्य पर्याय आहे 2। तर दुसऱ्याच्या वेबसाईटमध्ये अनधिकृतपणे शिरून तेथील माहिती काढणे व त्यामध्ये माहिती टाकणे इत्यादी करणाऱ्यांना क्रॅकर्स असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 7, मायक्रोसॉफ्टची स्थापना कोणी केली? योग्य पर्याय आहे 3। तर बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 8, अनुराग कशाचे नाव आहे? योग्य पर्याय आहे 3। तर अनुराग हे महासंगणकाचे नाव आहे। प्रश्न क्रमांक 9, काही दुष्ट हेतूने व्हायरस प्रोग्राम तज्ञ नेट द्वारा व्हायरस सोडून इतरांच्या संगणकातील माहितीची नासधूस करतात अशा गुन्ह्याला डॅश डॅश असे म्हणतात। योग्य पर्याय आहे 2। तर काही दुष्ट हेतूने व्हायरस प्रोग्राम तज्ञ नेट द्वारा व्हायरस सोडून इतरांच्या संगणकातील माहितीची नासधूस करतात अशा गुन्ह्याला व्हायरस डिसेमिनेशन असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 10, कोणत्या सार्वत्रिक निवडणुकांपासून संपूर्ण देशात इलेक्ट्रॉनिक मशीनचा मतदानासाठी वापर सुरू झाला? योग्य पर्याय आहे 1। तर 2004च्या सार्वत्रिक निवडणुकांपासून संपूर्ण देशात इलेक्ट्रॉनिक मशीनचा मतदानासाठी वापर सुरू झाला। प्रश्न क्रमांक 11, DVDचा विकास कोणत्या कंपनीने केला? योग्य पर्याय आहे 3। तर DVDचा विकास हा तोशिबा या कंपनीने केला। प्रश्न क्रमांक 12, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 केव्हापासून अंमलात आला? योग्य पर्याय आहे 3। तर
माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा 17/10/2000 पासून अंमलात आला. प्रश्न क्रमांक 13. VRML म्हणजेच काय? योग्य पर्याय आहे 2. तर VRML म्हणजेच व्हर्च्युअल रियालिटी लँग्वेज होय. प्रश्न क्रमांक 14. ई-सागो हे सॉफ्टवेअर मीडिया लॅब एशिया या संस्थेने कोणत्या क्षेत्रासाठी तयार केले आहे? योग्य पर्याय आहे 3. तर ई-सागो हे सॉफ्टवेअर मीडिया लॅब एशिया या संस्थेने शेतीय क्षेत्रासाठी तयार केले आहे. प्रश्न क्रमांक 15. नको असलेल्या व न मागितलेल्या ईमेल्सना डॅश डॅश असे म्हणतात. योग्य पर्याय आहे 1. तर नको असलेल्या व न मागितलेल्या ईमेल्सना स्पॅम असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 16. डॅश डॅश ही लोकप्रिय चॅट सेवा आहे. योग्य पर्याय आहे 2. तर इंटरनेट रिले चॅट ही लोकप्रिय चॅट सेवा आहे. प्रश्न क्रमांक 17. इन्स्टंट मेसेजिंगचे संक्षिप्त रूप कोणते? योग्य पर्याय आहे 2. तर IM हे इन्स्टंट मेसेजिंगचे संक्षिप्त रूप आहे. प्रश्न क्रमांक 18. इंटरनेट खरेदी विक्री करताना पैसे देण्याच्या पद्धतीला डॅश डॅश हे म्हणतात. योग्य पर्याय आहे 3. तर इंटरनेट खरेदी विक्री करताना पैसे देण्याच्या पद्धतीला सायबर कॅश हे म्हणतात. प्रश्न क्रमांक 19. अधिक कार्यक्षमतेने इंटरनेट वापरण्यासाठी डॅश डॅश हे कनेक्शन वापरतात. योग्य पर्याय आहे 3. तर अधिक कार्यक्षमतेने इंटरनेट वापरण्यासाठी डेडिकेटेड ही कनेक्शन वापरतात. प्रश्न क्रमांक 20. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी कोणता कार्यक्रम आहे? योग्य पर्याय आहे 2. तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवाहिनी हा कार्यक्रम आहे. प्रश्न क्रमांक 21. भारतात पहिला संगणक डॅश डॅश या ठिकाणी 16 ऑगस्ट 1986 ला बसवला. योग्य पर्याय आहे 1. तर भारतात पहिला संगणक बेंगलोर प्रधान डाकघर या ठिकाणी 16 ऑगस्ट 1986 ला बसवला. प्रश्न क्रमांक 22. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे मुख्य ऑफिस डॅश डॅश या ठिकाणी आहे. योग्य पर्याय आहे 4. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे मुख्य ऑफिस हैदराबाद या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 23. अशी कोणती भाषा आहे जिचा कीबोर्ड तिच्याच भाषेत आहे? योग्य पर्याय आहे 1. तर तमिळ ही अशी भाषा आहे जिचा कीबोर्ड तिच्याच भाषेत आहे. प्रश्न क्रमांक 24. इंटरनेटशी जोडलेले पहिले हिंदू देवस्थान कोणते? योग्य पर्याय आहे 3. तर वैष्णोदेवी मंदिर जम्मू येथील हे देवस्थान इंटरनेटशी जोडलेले पहिले हिंदू देवस्थान आहे. प्रश्न क्रमांक 25. परमपद्म सुपर संगणकाचा विकास कोणत्या संस्थेने केला आहे?
योग्य पर्याय आहे 1. तर परमपद्म सुपर संगणकाचा विकास सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग या संस्थेने केला आहे. प्रश्न क्रमांक 26. विश्व कॉम्प्युटर दिवस कधी साजरा केला जातो? योग्य पर्याय आहे 3. तर 2 डिसेंबर या दिवशी विश्व कॉम्प्युटर दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 27. ISD म्हणजे काय? योग्य पर्याय आहे 1. तर ISD म्हणजेच इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युशन होय. प्रश्न क्रमांक 28. GST पास करणारे सर्वात पहिले राज्य कोणते? योग्य पर्याय आहे 1. तर तेलंगणा हे GST पास करणारे सर्वात पहिले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 29. GST पास करणारे सर्वात शेवटचे राज्य कोणते? योग्य पर्याय आहे 3. तर जम्मू काश्मीर हे GST पास करणारे सर्वात शेवटचे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 30. ऑनलाईन डिजिटल हस्ताक्षर म्हणजे सही ही सेवा डॅश डॅश संस्थेने चालू केली आहे. योग्य पर्याय आहे 1. तर ऑनलाईन डिजिटल हस्ताक्षर ही सेवा CDAC या संस्थेने चालू केली आहे. प्रश्न क्रमांक 31. संगणकावरून तुमची माहिती हॅक करून खंडणीची मागणी करणाऱ्या सायबर गुन्हेगारीला काय म्हणतात? योग्य पर्याय आहे 1. तर संगणकावरून तुमची माहिती हॅक करून खंडणीची मागणी करणाऱ्या सायबर गुन्हेगारीला रॅन्समवेअर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी कोणते ॲप्स माहिती साठवण्यासाठी वापरतात? योग्य पर्याय आहे 4. तर 1. ड्रॉपबॉक्स, 2. गुगल ड्राईव्ह व 3. वन ड्राईव्ह ही सर्व ॲप्स माहिती साठवण्यासाठी वापरतात. प्रश्न क्रमांक 33. HSN मधील N काय आहे? योग्य पर्याय आहे 4. तर HSN मधील N म्हणजेच नॉमिनक्लेचर होय. प्रश्न क्रमांक 34. स्थानिक संभाषण हे कशाचे उदाहरण आहे? योग्य पर्याय आहे 2. तर स्थानिक संभाषण हे बस टोपोलॉजीचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 35. वेब बेस्ड ई-सागू ही सिस्टीम कोणासाठी तयार करण्यात आली आहे? योग्य पर्याय आहे 3. तर वेब बेस्ड ई-सागू ही सिस्टीम ॲग्रो ॲडवायझरीसाठी तयार करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 36. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा कायदा कशाकरिता आहे? योग्य पर्याय आहे 2. तर माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा कायदा सायबर लॉ साठी आहे. प्रश्न क्रमांक 37. कोणता कायदा इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटीशी संबंधित आहे? योग्य पर्याय आहे 2. तर सायबर कायदा हा इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटीशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 38. पहिल्या स्वयंचलित संगणकाचे नाव काय? योग्य पर्याय आहे 2. तर हावडा मार्क ही पहिल्या स्वयंचलित संगणकाचे नाव आहे.
प्रश्न क्रमांक 39, EFT म्हणजे काय? योग्य पर्याय आहे 2. तर EFT म्हणजेच इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर होय. प्रश्न क्रमांक 40, ग्राफिक टॅबलेटचा उपयोग काय? योग्य पर्याय आहे 1. तर इनपुट ग्राफिक्स माहिती मिळवणे हा ग्राफिक टॅबलेटचा उपयोग होय. प्रश्न क्रमांक 41, एक निब्बल बरोबर किती? योग्य पर्याय आहे 3. तर एक निब्बल बरोबर 4 चीट होय. प्रश्न क्रमांक 42, ब्लूटूथ कोठे अस्तित्वात आहे? योग्य पर्याय आहे 4. तर ब्लूटूथ हे एरिक्सन मध्ये अस्तित्वात आहे. प्रश्न क्रमांक 43, संदेश मिळाल्यानंतर त्यातील सांकेतिक शब्द किंवा खुणांचा अर्थ लावून संदेश ग्रहण करणे म्हणजे डॅश डॅश होय. योग्य पर्याय आहे 3. तर संदेश मिळाल्यानंतर त्यातील सांकेतिक शब्द किंवा खुणांचा अर्थ लावून संदेश ग्रहण करणे म्हणजे डिकोडिंग होय. प्रश्न क्रमांक 44, Y2K ही समस्या डॅश डॅश होय. योग्य पर्याय आहे 4. तर Y2K ही समस्या वर्ष 2000 साली निर्माण झालेली संगणक संबंधित समस्या होय. प्रश्न क्रमांक 45, डॅश डॅश हे असे एका संगणकावर आधारित टर्मिनल आहे जे कोणतीही माहिती देते. योग्य पर्याय आहे 2. तर इन्फॉर्मेशन किऑस्क हे असे एका संगणकावर आधारित टर्मिनल आहे जे कोणतीही माहिती देते. प्रश्न क्रमांक 46, इंटरनेट हे डॅश डॅश या प्रकारच्या नेटवर्किंगचे प्रतीक आहे. योग्य पर्याय आहे 3. तर इंटरनेट हे पॅकेट स्विच्ड नेटवर्क या प्रकारच्या नेटवर्किंगचे प्रतीक आहे. प्रश्न क्रमांक 47, शाळेतील मुलांसाठी भारतीय बनावटीचे पहिले क्लाउड बेस्ड टॅबलेट सोल्यूशनचे नाव डॅश डॅश हे आहे. योग्य पर्याय आहे 3. तर शाळेतील मुलांसाठी भारतीय बनावटीचे पहिले क्लाउड बेस्ड टॅबलेट सोल्यूशनचे नाव ई-ट्युटर हे आहे. प्रश्न क्रमांक 48, खालीलपैकी कोणती गोष्ट कॉम्प्युटरने मेडिकल क्षेत्रात आणली? योग्य पर्याय आहे 3. तर ब्रेन स्कॅन ही गोष्ट कॉम्प्युटरने मेडिकल क्षेत्रात आणली. प्रश्न क्रमांक 49, दिनांक मे 24, 2000 रोजी पंतप्रधान माननीय श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी स्वर्ण जयंती विद्या विकास अंतरिक्ष उपग्रहाचे उद्घाटन केले. ते डॅश डॅश या नावाने ओळखले जाते. योग्य पर्याय आहे 2. तर ते विद्यावाहिनी या नावाने ओळखले जाते. तर शेवटचा प्रश्न क्रमांक 50, जेव्हा इलेक्ट्रॉनिक मेथड किंवा प्रोसिजर वापरून सेक्शन 3 च्या नियमानुसार एखादे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड अधिप्रमाणित केले जाते त्यास डॅश डॅश म्हणतात. योग्य पर्याय आहे 2. तर त्यास डिजिटल स्वाक्षरी असे म्हणतात. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.